Good morning, ma'am. Good morning, ma'am. Is it screen is visible to all? Yes, Yes, ma'am. madam. Yes, ma'am. Okay. And in previous lecture we have covered the anthelmintic beat. In today's lecture, we are going to study the new beat, that is an anti-malarial drug or anti-malarial agent under the category of an anti-protozoal agent. Then next chapter is an anti-malarial agent. Then next their syllabus regarding the anti-malarial agent. Syllabus in that the introduction of an malaria cycle, then next causative agent of malaria, then definition, classification of an anti-malarial drug, then one by one drug we are going to study in under the category of an anti-malarial drug. A drug is an chloroquine, amodiquine, primaquine, proquinine, pyrimethamine, quinine and ट्रायमिथोप्रिम. एवढे ड्रग आणि एवढा जो सिलेबस डेफिनेशन क्लासिफिकेशन आणि याच्यामध्ये मेनली जे आहे ते कोणते तर लाईफ सायकल आपल्याला मलेरिया हे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं. हॅलो, काही डाऊट आहे का कुणाला? यस, ओके. बिफोर दॅट आपण जर स्टार्ट करायच्या अगोदर व्हॉट इज मीन बाय मलेरिया. मलेरिया मीन्स काय, त्याच्यानंतर त्याचे पॉझिटिव्ह एजंट म्हणजे काय याचा आपण स्टडी करणार आहोत. याच्यामध्ये मलेरिया त्याची डेफिनेशन काय आहे? Malaria is a mosquito infectious disease. ओके, मॉस्किटो इन्फेक्शियस डिसीज. कोणत्या मॉस्किटोमुळे कॉज होतो? Anopheles. एनाफिलस मस्किटो. ओके, फिमेल एनाफिलस मस्किटो. ओके, करेक्ट आहे. मलेरिया इट इज अन ट्रॉपिकल डिसीज caused by the parasite Plasmodium species. It is transmitted through the bite of female Anopheles mosquito, which is act as a vector to the host cell. आता कशामुळे कॉज होतो तर हा मलेरिया इट इज अन ट्रॉपिकल डिसीज, स्पेसिफिक एरिया मध्ये अकर होणारा इन्फेक्शियस डिसीज आहे हा. आणि या कशामुळे कॉज होतो तर जी फिमेल अनाफेलस मॉस्किटो आहे त्या मॉस्किटोच्या बाईट थ्रू काय होतं तर पॅरासाइट्स जे आहेत प्लाझ्मोडियम, पॅरासाइट्स म्हणजे काय तर ते होस्ट त्यांच्या सर्वायसाठी आपण बघितलेलं आहे. त्यांच्या सर्वायसाठी काय तर ते होस्ट सेलवरती डिपेंड आहे, त्याला आपण काय म्हणतो पॅरासाइट. आणि प्लाझ्मोडियम मीन्स काय तर युनिसेल्युलर युकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे हा प्लाझ्मोडियम. मग काय होतं तर जी फिमेल अनाफिलस मॉस्किटो जे आहे त्या मॉस्किटोच्या बाईट थ्रू काय होतं तर जी पॅरासाइटची स्पीसीज आहे पॅरासाइट प्लाझ्मोडियम, त्याची जी स्पीसीज आहे ती काय होते तर ह्युमन बॉडीमध्ये एंटर करते. आता ह्युमन बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर त्या ह्युमन बॉडीमध्ये त्या ज्या ह्युमन सेल आहेत विच इज ऍक्ट ॲज अन होस्ट सेल, त्या काय ऍक्ट होतात तर होस्ट सेल म्हणून ऍक्ट होतात. आणि जी फिमेल अनाफेलस मॉस्किटो आहे विच इज ऍक्ट ॲज अन व्हेक्टर, ती काय म्हणून ऍक्ट होते तर व्हेक्टर म्हणजे काय तर एकापासून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करण्याचा जो मोदलाचा पार्ट आहे त्याला आपण व्हेक्टर म्हणतो, दुवा म्हणतो मराठीमध्ये. मग याच्यामध्ये जी फिमेल अनाफेलस मॉस्किटो आहे त्या फिमेल अनाफेलस मॉस्किटोच्या सलाव्या थ्रू ते बाईट केल्यानंतर काय होतं तर पॅरासाइट प्लाझ्मोडियमच्या स्पीसीज ज्या आहेत त्या ह्युमन बॉडीमध्ये एंटर करतात. ह्युमन बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर त्या काय तर पॅरासाइट प्लाझ्मोडियम आहे. पॅरासाइट म्हणजे काय तर ते त्यांच्या सर्वायसाठी होस्ट सेलवरती डिपेंड असणार आहेत. मग या ह्युमन बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर ह्युमन बॉडीमधल्या ज्या सेल्स आहेत त्या काय ऍक्ट होतात तर होस्ट सेल म्हणून ऍक्ट होतात. म्हणजे प्लाझ्मोडियम पॅरासाइट आहेत ते काय होतात तर ह्युमन बॉडी मधल्या ज्या सेल्स आहेत होस्ट सेलवरती त्यांच्या सर्वायसाठी डिपेंड असतात. मग याच्यामध्ये काय झालं तर ते फिमेल अनाफिलस जे आहे तर विच इज ऍक्ट ॲज अन व्हेक्टर, ती काय म्हणून ऍक्ट होते तर व्हेक्टर म्हणून ऍक्ट होते. आणि ती काय करते तर ह्युमन बॉडीमध्ये पॅरासाइट प्लाझ्मोडियमच्या डिफरंट स्पीसीज ज्या आहेत ती काय करते ह्युमन बॉडी बाईट थ्रू ह्युमन बॉडीमध्ये त्या एंट्री करतात. आता कोणत्या डिफरंट टाईपच्या स्पीसीज आहेत त्या पॅरासाइटच्या तर बघा, प्लाझ्मोडियम स्पीसीज विच इन्फेक्ट द ह्युमन्स, त्याच्यामध्ये मेनली 4 डिफरंट टाइप्स आणि न्यूली एक नवीन डेव्हलप झालेली स्पीसीज जे आहे ती कुठली आहे तर प्लाझ्मोडियम नोवेलेसी. आणि अगोदर ज्या होत्या त्या 4 मेन स्पीसीज होत्या प्लाझ्मोडियमच्या, तर कुठल्या आहेत की 4 मेन टाइप्स होते प्लाझ्मोडियमचे स्पीसीज विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द मलेरिया. त्या कशासाठी रिस्पॉन्सिबल होते तर मलेरिया कॉज करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर न्यूली एक डेव्हलप झालेली ती कोणती आहे तर प्लाझ्मोडियम नोवेलेसी, ही काय तर न्यूली डेव्हलप झालेली काय तर प्लाझ्मोडियमची स्पीसीज आहे. आता त्यातल्या डिफरंट कोणत्या बघा प्लाझ्मोडियमच्या स्पीसीज होत्या. इन प्लाझ्मोडियम वायवेक्स, प्लाझ्मोडियम ओवेले, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम,
प्लाझ्मोडियम मलेरिया आणि आता न्यूली रिसेंटली डेव्हलप झालेली आहे ती प्लाझ्मोडियम नोवेलेसी. त्या काय तर 4 डिफरंट टाइप्स काय आहेत तर प्लाझ्मोडियमच्या स्पीसीज आहेत. म्हणजे काय फिमेल अॅनाफिलस मस्किटो जे आहे त्या फिमेल अॅनाफिलस मस्किटोनं बाईट केल्यानंतर ज्या पॅरासाइट प्लाझ्मोडियम ह्युमन बॉडीमध्ये एंटर करतात तर त्या प्लाझ्मोडियमचे हे वेगवेगळे डिफरंट टाइप्स आहेत आणि मेन 4 आहेत आणि न्यूली एक रिसेंटली डेव्हलप झालेली आहे ती नंबर 5 प्लाझ्मोडियम नोवेलेसी. 4 कोणकोणते आहेत प्लाझ्मोडियम वायवेक, प्लाझ्मोडियम ओवेले, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम अँड प्लाझ्मोडियम मलेरी. हे काय तर डिफरंट टाइप्स ऑफ पॅरासाइटच्या प्लाझ्मोडियमच्या स्पीसीज आणि न्यूली डेव्हलप झालेली आहे कोणते तर नंबर 5 इज ना प्लाझ्मोडियम नोवेलेसी. या काय तर डिफरंट टाइप्स ऑफ आहे ना प्लाझ्मोडियम स्पीसीज ज्या ह्युमन बॉडीमध्ये अॅनाफिलस मस्किटोनं फिमेल अॅनाफिलस मस्किटोनं बाईट केल्यानंतर ह्युमन बॉडीमध्ये एंटर करतात. त्याच्यानंतर सिम्पटम्स ऑफ मलेरिया. मलेरियाचे सिम्पटम्स काय काय त्याचे सिम्पटम्स ऑफ मलेरिया आता आपण लाईफ सायकल नंतर बघणार आहोत तर कुठून सिम्पटम्स स्टार्ट होतात कसे सिम्पटम्स स्टार्ट होतात ते पण आपण लाईफ सायकल मध्ये बघणार आहोत. तर आता त्याचे डिफरंट सिम्पटम्स ऑफ मलेरिया काय तर वेगवेगळ्या बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्स वरती ते काय करतात तर वेगवेगळे असे सिम्पटम्स शो करतात. मग असं सेंट्रल मध्ये काय हेडेक दाखवतं, सिस्टेमिक मध्ये फिवर दाखवतं, मस्क्युलर मध्ये फटिग असेल पेन असेल क्रिएट करतं, बॅक पेन क्रिएट करतं, स्टमक रिलेटेड त्याच्यावरती सिम्पटम्स दाखवणे तर नॉशिया ओमेटिंग, स्प्लीन मध्ये एनलार्जमेंट ऑफ स्प्लीन होते, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी मध्ये ड्राय कप प्रोड्यूस करतं, त्यानंतर स्किन वरती चिल्स अँड स्वेटिंग ते काय करतं प्रोड्यूस करतं. दिस इज अन सम टाइप्स ऑफ सिम्पटम्स ऑफ मलेरिया. मग त्याच्यामध्ये अदर पण आहे चिल फॉलोड बाय फिवर ते याच्यामध्ये येते. परत नेक्स्ट ॲनिमिया असेल, बॉडी पेन स्वेटिंग हे काय तर डिफरंट सिम्पटम्स आहेत. मलेरियाचे इन्फेक्शन झाल्यानंतर बॉडी आपली काय रिस्पॉन्ड करते तर ते वेगवेगळे सिम्पटम्स कोणकोणते शो करते तर ते हे काय तर डिफरंट टाइप्स सिम्पटम्स आहेत. कुठले कुठले हेडेक असेल, फिवर असेल, फटीग, पेन, बॅक पेन, नॉशिया, ओमेटिंग, देन नेक्स्ट एनलार्जमेंट ऑफ अ स्किन, नेक्स्ट ड्राय कफ प्रोड्यूस करतं, चिल्स प्रोड्यूस करतं किंवा स्वेटिंग आणि मेकले ॲनिमिया पण काय काय सम केसेस मध्ये किंवा सम कंडिशन्स मध्ये काय होतं तर ॲनिमिया पण काय होतो डेव्हलप होतो. हे काय ते सम सिम्पटम्स ऑफ अ मलेरिया. ओके, डेफिनेशन मलेरियाची पॉझिटिव्ह एजंट आणि सिम्पटम समजलेत का सगळ्यांना? येस मॅडम. Yes, ओके, ma'am. एक दोघ जणच फक्त रिप्लाय देतात म्हणजे तेच लेक्चर ऐकतात, बाकीचे सगळे काय रिप्लाय द्यायचे सगळ्यांनी. समजतंय मॅम. ओके, देन नेक्स्ट आहे आपली पार्ट जो आहे तो लाईफ सायकल ऑफ द मलेरियल पॅरासाइट. हे काय तर लाईफ सायकल आहे मलेरियाच्या. तर मी शॉर्ट मध्ये अगोदर काय करते ही डायग्राम समजावून सांगायच्या अगोदर एक प्रोसेस सांगते मलेरिया कसा ऑकर होतो एक स्टेप बाय स्टेप. तर फर्स्टली काय बघा, व्हेन अन इन्फेक्टेड मॉस्किटो बाईट टू द हेल्दी ह्युमन बीइंग. म्हणजे काय इन्फेक्टेड मॉस्किटो म्हणजे कोणता आला तर जी फिमेल अॅनाफिलस मस्किटो आहे त्या मस्किटोनं बाईट केला ती कोणती मस्किटो झाली तर इन्फेक्टेड मस्किटो झाली. मग त्या इन्फेक्टेड मस्किटोनं काय केलं तर जो हेल्दी पर्सन आहे ह्युमन बिईंग त्या हेल्दी ह्युमन बिईंगला त्या इन्फेक्टेड मस्किटोनं बाईट केलं. बाईट केल्यानंतर काय होतं तर ते काय करतं तर त्यांच्या ब्लड स्ट्रीम मध्ये ते काय करतं तर स्पोरोझाइट्स ते काय करतं रिलीज करतं. म्हणजे जेव्हा अॅनाफिलस मस्किटोनं काय केलं हेल्दी ह्युमन जो आहे त्याला काय केलं बाईट केलं. बाईट केल्यानंतर ते काय करतात तर त्यांच्या ब्लड सर्क्युलेशन किंवा त्या ह्युमन बॉडीमध्ये काय करतं तर स्पोरोझाइट जे आहे ते काय करतं इंजेक्ट करतं. इथं डायग्राम दिसते सगळ्यांना. आता ही डायग्राम मध्ये ही आहे फिमेल अॅनाफिलस मस्किटो. ह्या मस्किटोच्या सॅलाव्हरी ग्लँड्स मध्ये ऑलरेडी काय असणार आहे तर प्लाझ्मोडियमच्या वेगवेगळ्या स्पीसीज असणार आहेत की जेणेकरून ज्या काय करतात तर मलेरिया कॉज करतात. मग आता ह्या प्लाझ्मोडियमच्या स्पीसीज कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे तर स्पोरोझाइट्स फॉर्म मध्ये असणार आहेत. तर व्हॉट इज मीन बाय स्पोरोझाइट्स फॉर्म तर स्पोरोझाइट्स फॉर्म काय म्हणतो आपण त्याला मोटाईल स्पोर लाईक स्टेज किंवा डेव्हलपिंग स्टेज ऑफ काय म्हणू शकतो तर त्या प्लाझ्मोडियमची डेव्हलपिंग स्टेज आहे. स्पोर लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये असतं आणि त्याचे मेनली काय असतं तर ते कुठे प्रेझेंट असतं तर ज्या मस्किटोज आहेत त्या मस्किटोच्या सलायव्हरी ग्लँड्स मध्ये त्या स्पोरोझाइट्स प्रेझेंट असतात. आणि स्पोरोझाइट स्टेज म्हणजे त्या प्लाझ्मोडियमची डेव्हलपिंग स्टेज आहे. मग ती ह्युमन बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली कारण ह्युमन सेल ऍक्टिव्ह होस्ट सेल ऍक्टिव्ह होणार आहे. ते काय करणार आहे त्या होस्ट सेल पासून न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करणार मग त्या स्पोरोझाइटचं परत मेरोझाइट्स मध्ये कन्वर्ट होणार. मग ही झाली त्या स्पोरोझाइट्स आहेत त्या काय तर एक डेव्हलपिंग स्टेज आहे कशाची तर त्या प्लाझ्मोडियम स्पीसीजची. मग जेव्हा काय होतं तर ही फिमेल अॅनाफिलस मस्किटो आहे
त्या इमेज दिसते सगळ्यांना लाईफ सायकलची? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता याच्यामध्ये ही फिमेल अॅनाफिलस मस्किटो, या फिमेल अॅनाफिलस मस्किटोच्या सलायव्हरी ग्लँड्स मध्ये काय असणार आहेत तर स्पोरोझाइट्स असणार आहेत. स्पोरोझाइट्स म्हणजे काय तर प्लाझ्मोडियमची डेव्हलपिंग स्टेज आहे, जे काय करतं तर आपला जो मलेरिया कॉज करतं. मग जेव्हा हेल्दी ह्युमन बिईंगला ह्या मस्किटोने बाईट केली. साक्षी कदम मॅडम, म्यूट युअर सेल्फ. साक्षी कदम. ओके. बघा आता हे मस्किटो ना हेल्दी ह्युमन बिईंग आहे. त्या हेल्दी ह्युमन बिईंगला ह्या इन्फेक्टेड मस्किटोनं बाईट केलं. बाईट केल्यानंतर काय केलं तर ह्या मस्किटोच्या बाईट थ्रू ते काय करतात तर त्या ह्युमन बॉडीमध्ये काय इंजेक्ट करतात तर स्पोरोझाइट इंजेक्ट करतात. हे काय दिसते ते इमेज मध्ये सगळ्यांना, हे काय तर स्पोरोझाइट्स इंजेक्ट केले त्यांनी ह्युमन बॉडीमध्ये इंजेक्ट केल्यानंतर नेक्स्टली काय होतं ते स्पोरोझाइट काय होतात ब्लड स्ट्रीम मध्ये काय करतात फक्त एंट्री करतात आणि तिथून ब्लड फ्लो बरोबर ते फ्लो होत जातात आणि अप टू लिव्हर पर्यंत ते ट्रॅव्हल होत जातात. ब्लड फ्लो मध्ये काय होतात ते ब्लड फ्लो मध्ये एंट्री करतात आणि तिथून ते काय होतात इथं बाईट केल्यानंतर इथून ते ब्लड फ्लो बरोबर ट्रॅव्हल होतात आणि इथं कुठे येतात तर ते लिव्हर मध्ये येतात. इथं इमेज मध्ये दिसतंय बाईट केलं ह्युमन मस्किटो थ्रू ह्युमन बॉडीमध्ये एंटर केली. ह्युमन बॉडीमध्ये एंट्री केल्यानंतर तिथून फ्लो होत कुठे येतात तर लिव्हर पर्यंत येतात. तर लिव्हर मध्ये गेल्यानंतर नेक्स्टली काय होतं तर इथं त्यांचं मल्टिप्लिकेशन अँड डेव्हलपमेंट व्हायला स्टार्ट होते. मग इथं काय होतं तर इथं त्यांचं आता हे स्पोरोझाइट, आता याचं काय होतं याचं मल्टिप्लिकेशन, इथं परत त्याची डेव्हलपमेंट व्हायला स्टार्ट होते आणि त्याचं मल्टिप्लिकेशन अँड डेव्हलपमेंट स्टार्ट होते. त्याला काय म्हटलं जातं त्याच्या मेरोझाइट्स फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होतं. त्याचं मेरोझाइट्स फॉर्म मध्ये, मेरोझाइट्स फॉर्म त्या काय करतात बघा इथपर्यंत काय झालं तर मेरोझाइट्स फॉर्म हा फक्त डेव्हलपिंग स्टेज आणि हा डेव्हलप झालेला फॉर्म आहे. मेरोझाइट्स फॉर्म जो आहे तो डेव्हलप झालेला फॉर्म आहे. मग या लिव्हर मध्ये स्पोरोझाइट आले, एंट्री केली लिव्हर मध्ये आल्यानंतर तिथे त्याचं मल्टिप्लिकेशन अँड डेव्हलपमेंट व्हायला स्टार्ट झाली आणि इथपर्यंत जी स्टेज आहे ब्लड फ्लो बरोबर फ्लो होऊन लिव्हर पर्यंत येणं त्याचं मल्टिप्लिकेशन होणं आणि ग्रोथ डेव्हलपमेंट होणे, तिथपर्यंतची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये स्पोरोझाइट्स असतील मेरोझाइट्स असतील ते आरबीसी मध्ये एंट्री करत नाहीत. फक्त ब्लड फ्लो बरोबर ते फ्लो होत येतात पण ते आरबीसी मध्ये एंट्री करत नाही. अप टू धिस स्टेज आहे विच इज नोन ॲज अन प्री इरिथ्रोसायटिक स्टेज. त्या स्टेजला काय म्हटलं जातं, एवढी जी स्टेज आहे त्याला काय म्हटलं जातं प्री इरिथ्रोसायटिक स्टेज म्हटलं जातं. कारण प्री मीन्स काय बिफोर आणि इरिथ्रोसाइट्स मीन्स काय आरबीसी रेड ब्लड सेल म्हणतो आपण. प्री मीन्स बिफोर अँड इरिथ्रोसाइट मीन्स आपण काय म्हणतो रेड ब्लड सेल. मग याच्यामध्ये काय तर अप टू इथपर्यंतची जी स्टेज आहे ते फक्त ब्लड फ्लो बरोबर फ्लो होतात ब्लड स्ट्रीम बरोबर पण ते एंट्री करत नाहीत आरबीसी मध्ये. मग अप टू धिस जी स्टेज आहे विच इज नोन ॲज अन प्री इरिथ्रोसायटिक स्टेज. या स्टेजला काय म्हटलं जातं प्री इरिथ्रोसायटिक स्टेज म्हटलं जातं. आता ही प्री इरिथ्रोसायटिक स्टेज झाली. आता इथे मेरोझाइट्स मध्ये कन्व्हर्जन होतं आणि डेव्हलपमेंट होतं. आता ह्या डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन होण्यासाठी वेगवेगळ्या प्लाझ्मोडियमच्या स्पीसीज नुसार त्यांना वेगवेगळा डिफरंट पिरियड रिक्वायर आहे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे काय सपोज आता प्लाझ्मोडियम फाल्सिपारम ही जर प्लाझ्मोडियमची स्पीसीज असेल तर इथं लिव्हर मध्ये त्याची डेव्हलपमेंट आणि त्याची ग्रोथ त्याचं मल्टिप्लिकेशन होण्यासाठी नियरली 5 to 6 days रिक्वायर आहे. काय बघा प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम साठी 5 to 6 days रिक्वायर आहेत. जर प्लाझ्मोडियम ओव्हेले स्पीसीज आहे विच इज रिक्वायर्ड 9 days फॉर देअर डेव्हलपमेंट अँड मल्टिप्लिकेशन. देन Plasmodium vivax असेल which require 6 to 8 days for their multiplication and development. If a Plasmodium malariae species then 12 to 16 days required. काय तर वेगवेगळ्या डिफरंट वेगवेगळे स्पीसीज असेल प्लाझ्मोडियमची तर विच रिक्वायर अ डिफरंट पिरियड फॉर देअर डेव्हलपमेंट अँड मल्टिप्लिकेशन. काय तर याच्यामध्ये बघा डिफरंट स्पीसीज ऑफ प्लाझ्मोडियम रिक्वायर डिफरंट पिरियड फॉर देअर डेव्हलपमेंट अँड मल्टिप्लिकेशन. त्यांच्या डेव्हलपमेंट अँड मल्टिप्लिकेशन साठी डिफरंट पिरियड रिक्वायर आहे. आणि याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतो तुम्हाला क्वेश्चन कोणत्या स्पीसीज साठी प्लाझ्मोडियमचा किती पिरियड रिक्वायर आहे. मग प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम असेल तर 5 to 6 days रिक्वायर आहे. जर प्लाझ्मोडियम ओव्हेल स्पीसीज असेल प्लाझ्मोडियमची तर 9 days रिक्वायर लागतात. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लाझ्मोडियम वायवेक्स जर असेल तर 6 to 8 days आहेत रिक्वायर. जर प्लाझ्मोडियम मलेरिया असेल तर 12 to 16 days काय होतात रिक्वायर असतात त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. ओके दिस इज अन फर्स्ट स्टेज दॅट इज अन प्री इरिथ्रोसायटिक स्टेज. अप टू दिस कुणाला काय डाऊट आहे का?
No. रॅन्डमली मी कुणालाही लाईफ सायकल ऑफ मलेरिया विचारणार आहे, कुणालाही सांगता आले पाहिजे. खूप इझी लँग्वेज मध्ये सांगते मी, खूप इझी लँग्वेज मध्ये सांगते. प्लस इमेज आहे तुमच्या समोर, इमेज वरून तुमच्या लगेच लक्षात येतं. कुणालाही रॅन्डमली विचारल्यानंतर सांगता आलं पाहिजे. ओके, अप टू प्री इरिथ्रोसायटिक स्टेज. आता ही प्री इरिथ्रोसायटिक स्टेज पर्यंत झालं आपलं कव्हर. त्याच्यामध्ये काय आरबीसी मध्ये एंट्री करत नाही, म्हणजे स्पोरोझाइट्स लिव्हर पर्यंत ट्रॅव्हल होत आले. लिव्हर पर्यंत ट्रॅव्हल झाल्यानंतर इथं काय त्यांची डेव्हलपमेंट होते आणि मल्टिप्लिकेशन होतं. आणि प्लाझ्मोडियम म्हणजे काय, डिफरंट स्पीसीज ऑफ प्लाझ्मोडियम रिक्वायर डिफरंट पिरियड फॉर देअर डेव्हलपमेंट अँड मल्टिप्लिकेशन. ते झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट नाव द, मग तो डेव्हलपमेंट झाली त्याची, सगळे झाल्यानंतर त्याच्यानंतरची स्टेज, स्पोरोझाइटच्या नंतरची डेव्हलपिंग स्टेज तयार होते. ती कोणती, तर मेरोझाइट्स म्हटलं जातं त्याला. काय तर मेरोझाइट्स. मेरोझाइट्स जे आहेत तर आता त्या एका मेरोझाइट्स मध्ये नियरली 4000 टू 40,000 पर्यंत काय असू शकतात, तर एका मेरोझाइट्स असेल त्याचं जर रिलीज झालं किंवा त्या एका मेरोझाइटचं जर आपण डिव्हिजन झालं किंवा त्या एका मेरोझाइट जर ब्रेक होऊन त्याच्यातून काय होतं, तर नियरली 4000 टू 40,000 स्पोरोझाइट्स जे आहेत ते तयार होतात. मग याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की त्या मेरोझाइटची पॉवर काय आहे. म्हणजे काय बघा, एक मेरोझाइट विच कंटेनिंग नियरली 4000 टू 40,000 स्पोरोझाइट्स. काय तर एका मेरोझाइट्स मध्ये नियरली 4000 टू 40,000 स्पोरोझाइट्स प्रेझेंट असतात. आणि मग काय होतं, तर ते मेरोझाइट्स जे आहेत ते काय होतात, आता हे मेरोझाइट्स जे आहेत ते फॉर्म झाल्यानंतर ते काय करतात, तर हळूहळू काय होतात, तर आरबीसी मध्ये एंट्री करतात. इथं दाखवलेलं आहे बघा, हे काय जातात, तर आरबीसी मध्ये एंट्री करतात. आरबीसी मध्ये एंट्री करतात. त्याच्यानंतर ते काय करतात, तर आरबीसी मध्ये एंट्री केली नंतर काय होतं, तर त्या स्टेजला काय म्हटलं जातं, इरिथ्रोसायटिक स्टेज म्हटलं जातं. अप टू दिस काय होती, प्री इरिथ्रोसायटिक. प्री मीन्स बिफोर, इरिथ्रो मीन्स आरबीसी, रेड ब्लड सेल मध्ये एंट्री करायच्या अगोदरची स्टेज. आता याच्यामध्ये काय, तर ह्या मेरोसाइट्सने काय केलेलं, तर आरबीसी मध्ये एंट्री केलेली आहे. त्या आरबीसी मध्ये एंट्री केल्यानंतर त्याला काय म्हटलं जातं, तर इरिथ्रोसायटिक स्टेज म्हटलं जातं. इरिथ्रोसायटिक स्टेज आरबीसी मध्ये एंट्री केल्यानंतर. नेक्स्ट आता त्या आरबीसी मध्ये एंट्री केल्यानंतर ते काय करतात, तर ज्या आरबीसी मध्ये जे प्रोटीन प्रेझेंट आहे, हिमोग्लोबिन पोर्शन, त्या हिमोग्लोबिन पोर्शनचं काय करतात, ते न्यूक्लिअर डिस्ट्रक्शन करायला स्टार्ट करतात. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे आरबीसी मध्ये असणारे जे प्रोटीन्स आहे हिमोग्लोबिन, त्याला काय करायला स्टार्ट करतात, त्याचं न्यूक्लिअर डिव्हिजन करायला स्टार्ट करतात. म्हणजे काय, त्या आरबीसीचं न्यूक्लिअर डिव्हिजन करायला स्टार्ट करतात आणि त्याचाच रिझल्ट काय होतं, तर आरबीसी जी आहे ती ब्रस्ट होते. म्हणजे काय म्हणतो आपण, ती ब्रस्ट होते, ब्रेक होते. आणि त्या आरबीसी मधून काय होतं, तर नंबर ऑफ मेरोझाइट्स काय होतात, तर डिफरंट नंबर ऑफ मेरोझाइट्स काय करतात, तर सेल डेब्रिज असेल, नंबर ऑफ मेरोझाइट्स काय होतात, तर त्या ब्लड स्ट्रीम मध्ये पसरतात, स्प्रेड होतात. कारण ह्या आरबीसी मधलं, आरबीसी मध्ये मेरोझाइट्सने एंट्री केली. एंट्री केल्यानंतर काय होतं, त्या स्टेजला आपण इरिथ्रोसायटिक स्टेज म्हणतो. त्याच्यानंतर ते काय करतात, तर आरबीसी मध्ये असणारे जे प्रोटीन आहे हिमोग्लोबिन, त्याचं न्यूक्लिअर डिव्हिजन करायला स्टार्ट करतात. त्याचा रिझल्ट काय होतं, तर आरबीसी गेट ब्रस्ट. इथे दाखवलेलं आहे बघा, आरबीसी काय होते, ब्रस्ट होते. ब्रस्ट झाल्यानंतर त्याच्यापासून नंबर ऑफ मेरोसाइट्स काय होतात, बाहेर पडतात. इथे दाखवलेलं आहे. आणि हे नंबर ऑफ मेरोसाइट्स बाहेर पडलं, त्या मेरोसाइट्स बरोबर सेल डेब्रिस असेल किंवा त्या पॅरासायटिक वेस्ट असेल त्याचं, ते पण काय होतं, तर आपल्या ब्लड मध्ये बाहेर पडतात. त्याच्यानंतर ते परत दुसऱ्या आरबीसीला इन्फेक्ट करायला स्टार्ट होतं. मग हे मेरोसाइट्स असतील, सेल डेब्रिस, पॅरासायटिक वेस्ट असेल, मग हे फर्स्ट टाइम रिलीज झाल्यानंतर त्याचा बॉडीवरती साईड इफेक्ट दिसायला, एक सिम्पटम दिसायला स्टार्ट होतं. तर ते सिम्पटम काय, तर द फर्स्ट एपिसोड ऑफ अ चिल अँड फीवर असोसिएटेड विथ द मलेरिया. म्हणजे काय, तर त्याचा फर्स्ट सिम्पटम दिसायला स्टार्ट होतं, चिल अँड फीवर. चिल अँड फीवर हे काय, तर फर्स्ट सिम्पटम बॉडीवरती दिसायला स्टार्ट होतं. मग आता ह्या रिलीज झालेल्या ज्या मेरोझाइट्स आहेत, तर परत दुसऱ्या ज्या आरबीसी आहेत त्या आरबीसीला काय करतात, इन्फेक्ट करतात. मग इन्फेक्ट केल्यानंतर नेक्स्टली काय होतं, तर परत त्यांचं सेल डिव्हिजन व्हायला स्टार्ट होतं मेरोझाइट्सचं. हे इन्फेक्ट केलं, इन्फेक्ट केल्यानंतर नेक्स्टली परत ते रिलीज झालेल्यांचं काय आरबीसी मध्येच होतं बरं का, हे सेल डिव्हिजन पण आरबीसी मध्येच ते काय होतं, तर त्यांचं सेल डिव्हिजन व्हायला स्टार्ट होतं. म्हणजे काय, त्यांचं मेल अँड फिमेल गॅमेटोसाइट मध्ये डिफरन्शिएशन व्हायला स्टार्ट होतं. जे मेरोझाइट्स आहेत त्या मेरोझाइट्सचं काय होतं, तर मेल अँड फिमेल ह्याच्यामध्ये गॅमेटोसाइट्स मध्ये डिव्हिजन व्हायला स्टार्ट होतं. म्हणजे काय बघा, स्टेप काय आहे,
मेरोझाइट्स लिव्हर मधनं आरबीसी मध्ये एंट्री केली, आरबीसी मधलं काय केलं, प्रोटीनचं डिव्हिजन केलं, आरबीसी ब्रस्ट झाली, त्याच्यातून मेरोझाइट्स निघाले, ते मेरोझाइट्स अदर आरबीसीला काय केलं, अदर आरबीसीला इन्फेक्ट केलं. मग त्या अदर आरबीसी मध्ये काय होतं, तर परत त्यांचं त्या मेरोझाइट्सचं मेल अँड फिमेल गॅमेटोसाइट्स मध्ये काय करायला स्टार्ट होतं, तर डिव्हिजन करायला स्टार्ट होतं. आता जर मेल गॅमेटोसाइट असतील विच इज कॉल्ड ॲज अ स्पर्मॅटोसाइट, मेल गॅमेटोसाइट असतील तर त्याला आपण स्पर्मॅटोसाइट्स म्हणतो, आणि फिमेल गॅमेटोसाइट्स असतील तर त्याला oocytes म्हणतो. मग स्पर्मॅटोसाइट्स आणि oocytes मध्ये काय होतं, त्याचं डिव्हिजन व्हायला स्टार्ट होतं. इथं दाखवलेलं बघा, तर स्पर्मॅटोसाइट्स मध्ये, इथं गॅमेटोसाइट्स म्हटलंय म्हणजे काय होतं, तर त्याचं मेल अँड फिमेल गॅमेटोसाइट मध्ये ह्या मेरोझाइट्सचं डिव्हिजन व्हायला स्टार्ट होतं. मग मेल अँड फिमेल मध्ये जर मेल असेल तर त्याला आपण स्पर्मॅटोसाइट म्हणतो, आणि फिमेल असेल तर oocytes म्हणतो. मग हे डिफरन्शिएशन व्हायला स्टार्ट होतं. मग स्टार्ट झाल्यानंतर नेक्स्टली बघा, नाव व्हेन हेल्दी मस्किटो, मग काय होतं, तर ही पूर्ण ह्युमन बॉडी त्यांचं डिफरन्शिएशन झालं, तर ही पूर्ण ह्युमन बॉडी काय झाली, इन्फेक्टेड झाली. कारण इथं काय होतं, हा इन्फेक्टेड मस्किटो होतो आणि त्यांनी ह्या हेल्दी बॉडीला बाईट केलं होतं, तेव्हा ही हेल्दी बॉडी बाईट केल्यामुळे परत ही हेल्दी बॉडी काय झाली, इन्फेक्टेड झाली. मग त्या इन्फेक्टेड बॉडीला काय झालं, तर हा हेल्दी मस्किटो इथं दिसतोय खाल्ल्या साईडला, हा या हेल्दी मस्किटोनं काय केलं, बाईट केलं. मग काय झाला, ही इन्फेक्टेड बॉडीला ह्या हेल्दी मस्किटोनं बाईट केल्यामुळे काय होतं, तर त्यांनी जे ब्लड करून घेतात, ऍब्सॉर्ब करून घेतात त्या ह्युमन ह्याच्यामधून, त्या ब्लड बरोबर ह्या इन्फेक्टेड ह्युमन मधले गॅमेटोसाइट जे आहेत ते काय करतात, तर त्या मस्किटोच्या सॅलरी गॅन्स टू ते काय करतात, तर त्यांच्या स्टमक आणि स्टमक जीआय ट्रॅक आणि स्टमक मध्ये ते काय करतात, तर एंट्री करतात. हा हेल्दी मस्किटो त्याने ह्या इन्फेक्टेड बॉडीला बाईट केलं. मग ते काय होतं, तर त्यांच्या जे स्टमक जीआय ट्रॅक आणि स्टमक मध्ये ते एंट्री करतात. एंट्री केल्यानंतर हा मस्किटो काय झाला, इन्फेक्टेड मस्किटो झाला. हा काय झाला, इन्फेक्टेड मस्किटो झाला. आणि हा इन्फेक्टेड मस्किटो काय होणार आहे, परत त्याच्या सलाव्यामध्ये काय राहणार आहे, तर त्या प्लाझ्मोडियमच्या स्पीसीज, आणि तो इन्फेक्टेड मस्किटो काय करणार आहे, परत दुसऱ्या हेल्दी ह्युमन पर्सनला काय करणार आहे, बाईट करणार आहे, तिथं परत त्याचे स्पोरोसाइट एंटर करणार आहे. म्हणजे हीच लाईफ सायकल काय होणार आहे, परत परत रिपीट येणार आहे. दिस इज अ लाईफ सायकल ऑफ अ मलेरिया. ओके, समजली सगळ्यांना? याच्यामध्ये काही डाऊट आहे का? हॅलो, नो मॅम. Yes, No, ma'am. ma'am. ओके. आता क्वेश्चन विचारू शकते मी कुणालाही, का त्याच्या अगोदर अजून एकदा रिपीट करायचं आहे? येस मॅम, एकदा revise. Yes, ma'am. ओके, अजून एकदा मी काय करते, शॉर्ट मध्ये रिवाइज करते. आता बघा, फर्स्टली काय असणार आहे, तर ही ह्युमन बॉडी आहे ती काय असणार आहे, हेल्दी ह्युमन बॉडी आहे. आणि ह्या हेल्दी ह्युमन बॉडीला काय झालेले, तर हा इन्फेक्टेड मस्किटोनं बाईट केलेला. आता ही कोणती मस्किटो असेल, कोणती मस्किटो? Female. Female Anopheles. फिमेल अॅनाफिलस मस्किटो. ओके, आणि त्या फिमेल अॅनाफिलस मस्किटो मध्ये त्यांच्या सलावरी ग्लँड्स मध्ये काय असणार आहे, Plasmodium pieces असणार. Plasmodium pieces. ओके, व्हेरी गुड. प्लाझ्मोडियमच्या डिफरंट स्पीसीज असणार आहे. म्हणजे काय, आता ही इन्फेक्टेड फिमेल अॅनाफिलस मस्किटो जे आहे, त्या फिमेल अॅनाफिलस मस्किटोनं ह्या हेल्दी ह्युमन पर्सनला बाईट केला, आणि त्यांच्या बाईट थ्रू काय Hello, केलं, ma'am. तर हा यस मॅम, म्हणजे हेल्दी मस्किटो स्पेसिस असते ना, त्यात प्लाझ्मोडियम पीसेस नसतात का? हो, नसतात मॅडम, Host- हेल्दी मस्किटो मध्ये नसतात. पण त्या हेल्दी मस्किटोने इन्फेक्टेड मस्किटोला जर इन्फेक्टेड पर्सनला बाईट केलं, तर त्यांच्या ब्लड फ्लो थ्रू ते त्यांच्या जीआय ट्रॅक आणि स्टमक मध्ये एंट्री करतात, परत तिथून ते त्यांच्या सलावरी मध्ये स्टोअर होतात, आणि जेव्हा त्यांनी हेल्दी पर्सनला बाईट केल्यानंतर हेल्दी पर्सनच्या याच्यामध्ये एंट्री करतात. ओके, ओके मॅम. आता याच्यामध्ये हा इन्फेक्टेड मस्किटो त्यांच्या सलाइव्ह ग्लँड मध्ये काय असणार, ते प्लाझ्मोडियमच्या स्पीसीज. ह्या इन्फेक्टेड मस्किटोने ह्या हेल्दी पर्सनला बाईट केलं. बाईट केल्यानंतर त्या मस्किटोच्या सलाइव्हरी ग्लँड्स थ्रू काय होणार आहे, ते प्लाझ्मोडियमची स्पीसीज ह्युमन बॉडी मध्ये एंटर करणार आहे. मग प्लाझ्मोडियमची स्पीसीज म्हणजे स्पोरोझाइट्स फॉर्म मध्ये ते एंट्री करणार आहे. स्पोरोझाइट्स म्हणजे त्याचा डेव्हलपिंग स्टेज आहे. मग ते स्पोरोझाइट्स फॉर्म मध्ये एंट्री केल्यानंतर ते स्पोरोझाइट्स काय होतात, तर ब्लड फ्लो बरोबर ते फ्लो होत कुठपर्यंत ट्रान्सफर होतात, लिव्हर पर्यंत ते ट्रान्सफर होतात. आणि त्या लिव्हर मध्ये काय होतं, तर त्या स्पोरोझाइट्सचं कन्व्हर्जन मेरोझाइट्स मध्ये होतं. मग आता तिथपर्यंतची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये
प्लस त्या स्पोरोझॉइड जे आहेत तर आरबीसी मध्ये एंट्री करत नाही. त्या स्टेजला काय म्हटलं जातं, प्री इरिथ्रोसायटिक स्टेज म्हटलं जातं. मग नेक्स्ट स्टेज काय होती, तर त्या मेरोझाइट्स त्या स्पोरोझाइटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, मेरोझाइट्स मध्ये होतं. आणि इथे ते काय होतं, तर त्या लिव्हर मध्ये त्या स्पोरोझाइट्सचं काय होतं, तर डेव्हलपमेंट आणि त्याची मल्टिप्लिकेशन होतं. डेव्हलपमेंट अँड मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर डिफरंट स्पीसीज जे आहेत आपल्या, डिफरंट स्पीसीज ऑफ प्लाझ्मोडियम विच रिक्वायर अ डिफरंट पिरियड फॉर देअर डेव्हलपमेंट अँड मल्टिप्लिकेशन. मग डिफरंट स्पीसीज आहेत प्लाझ्मोडियमच्या, त्यांच्या डेव्हलपमेंट अँड मल्टिप्लिकेशन साठी काय होतं, तर डिफरंट पिरियड रिक्वायर आहे. त्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम 5 to 6 days, प्लाझ्मोडियम ओव्हल 9 days, प्लाझ्मोडियम व्हायवे 6 to 8 days, प्लाझ्मोडियम मलेरे 12 to 16 days. हे काय असणार आहेत, तर त्या प्लाझ्मोडियमच्या स्पीसीज त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी त्या लिव्हरमध्ये एवढ्या टाइम पिरियड त्यांचा रिक्वायर आहे. मग तिथे डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्या मेरोझाइट्स फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. मेरोझाइट्स मध्ये काय नियरली 4000 to 40,000 स्पोरोझाइट्स जे आहेत ते रिलीज होऊ शकतात मेरोझाइट्स पासून. मग त्या मेरोझाइट्स फॉर्म मधून ते रिलीज झाल्यानंतर काय होतं, तर ते मेरोझाइट्स काय करतात, आतापर्यंतची स्टेज प्री इरिथ्रोसायटिकचे, ते मेरोझाइट्स परत काय करतात, आरबीसी मध्ये एंट्री करतात. मग ती स्टेज कोणती झाली, तर इरिथ्रोसायटिक स्टेज झाली. मग ते आरबीसी मध्ये एंट्री केल्यानंतर ते काय करतात, आरबीसी मध्ये जे काही प्रोटीन प्रेझेंट आहे हिमोग्लोबिन, त्याचं न्यूक्लिअर डिव्हिजन करायला स्टार्ट होतात. त्याचा रिझल्ट काय होतं, तर आरबीसी गेट ब्रस्ट, आरबीसी ब्रस्ट होते. आणि त्या आरबीसी मधून काय होतं, तर मेरोसाइट्स रिलीज होतात, प्लस पॅरासायटिक वेस्ट आणि सेल डेब्रिस रिलीज होतं. मग त्याच्या बॉडीवरती पहिलं मलेरियाचे सिम्पटम्स ऑकर होतं. कुठलं, फर्स्ट एपिसोड ऑफ अ चिल अँड फिवर असोसिएटेड विथ द मलेरिया. याच्यामध्ये बॉडीवरती पहिलं मलेरियाचे सिम्पटम्स दिसायला स्टार्ट होतं. त्याच्यानंतर हे ब्रश झाल्यानंतर जे मेरोझाइट्स परत दुसऱ्या आरबीसीला ते इन्फेक्ट केल्यानंतर त्या दुसऱ्या आरबीसी मध्ये परत त्याचं काय होणार आहे, तर न्यूक्लिअर डिव्हिजन, सेल डिव्हिजन होणार आहे. मग त्याच्या परत मेल अँड फिमेल मध्ये ते डिफरन्शिएट होणार आहे. त्या आरबीसी मध्ये मेल असतील तर त्याला स्पर्मॅटोसाइट म्हणतो आणि फिमेल असतील तर त्याला उसाइट्स म्हणतो. मग ते डिव्हिजन झाल्यानंतर नेक्स्टली काय, तर ते पूर्ण आरबीसी मध्ये पूर्ण ब्लड स्ट्रीम मध्ये ते फ्लो किंवा तिथं ते स्प्रेड झालेले असणार आहे. मग तेव्हा त्या ब्लड स्ट्रीम मध्ये जर एखादा हेल्दी मॉस्किटो असेल, त्या हेल्दी मॉस्किटोनं बाईट केल्यानंतर तर त्या ब्लड बरोबर त्या हेल्दी मॉस्किटोच्या कशामध्ये जातात, ते जीआय ट्रॅक्ट टू स्टमक मध्ये ते एंट्री करतात. एंट्री केल्यानंतर काय होतं, तर हा मॉस्किटो इन्फेक्टेड बनतो. मग त्याच्या परत सलायव्हरी ग्लँड्स मध्ये काय होतात, तर त्या मॉस्किटो राहतात आणि त्या परत तो इन्फेक्टेड मॉस्किटो परत काय करतो, तर हेल्दी ह्युमन बिईंगला बाईट केल्यानंतर त्याच्यामध्ये तो जो मलेरिया जो आहे तो स्प्रेड करतो. दिस इज अ लाईफ सायकल ऑफ अ मलेरिया पॅरासाइट. ओके, समजले सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. प्रवीण भोसले आहेत का लेक्चर मध्ये आज? भोसले प्रवीण, अनम्यूट युअरसेल्फ. ओके, नेक्स्ट अक्षय गंचिनगोटे. येस मॅम. हा. मॅडम प्री इरिथ्रोसाइट्स मध्ये मॅडम जे प्री इरिथ्रो स्टेज आहे ना, तिथं स्पेसिस सगळे एंटर्स एका वेळेस होतात का मॅडम, वेगवेगळ्या टाइम वेगवेगळ्या लावतात? होतात, वेगवेगळ्या कारण होतात. इथं जे हे होत आहे ना मॅडम, मल्टिप्लिकेशन होतं ना इथं खाली मेरोझाइट्स मध्ये, तिथं ते कसं वेगवेगळा टाइम लागते मॅडम, 12 ते हो. 15 किंवा 10 ते 12, मग तसं इथे एका वेळेस ऍट ए टाइम सगळ्या स्पीसीज नसतात. त्याच्यामध्ये आता डिफरंट ह्याच्यानुसार ते इन्फेक्टेड कुठल्या ह्याच्या झालंय त्याच्यानुसार त्याच्या वेगळ्या स्पीसीज असतात. एकच स्पीसीज ऍट ए टाइम एंटर करते ना बॉडीमध्ये, किंवा ऍट ए टाइम मॉस्किटो आहे तर सगळ्या स्पीसीजने इन्फेक्टेड होतं असं नाहीये. एकच स्पीसीज असते, फक्त काय ते स्पीसीजच्या ह्याच्यानुसार त्याचा आपले सिम्पटम्स बॉडीवरती दिसण्याचा टाइम वेगवेगळा लागतो. गंचिनगोटे सायकल रिवाइज करा, लाईफ सायकल ऑफ मलेरिया. आवाज येतोय का तुम्हाला? येस मॅम. हा, करा, रिवाइज करा, स्टार्ट करा इन युअर ओन लँग्वेज. स्टार्ट करा. काय डाऊट आहे का? मॅडम आरबीसी पासून अजून एकदा रिवाज करायची. हा, बरोबर आहे, लक्षच नव्हतं तुमचं. करेक्ट आहे, 3 वेळा आय थिंक झाली आपली सायकल रिवाइज. कंचिनगोटे लक्ष द्या जरा लेक्चर मध्ये. हो. प्रत्येक वेळेचा प्रॉब्लेम आहे तुमचा.
ओके, दुसरं कोण करतं तेव्हा रिवाइज करा. अजून एकदा मी त्यांचं झाल्यानंतर अजून एकदा रिवाइज करते. कोण रिवाइज करताय? भांबुरे गणेश येस मॅम. करताय रिवाइज तुम्ही? हा नो. हा, जेवढं येतं तेवढं करा. हा, स्टार्ट. येस. फिमेल मस्किटो हेल्दी ह्युमनला बाईट केल्यानंतर स्पोरोसाइट्स त्याचे एंटर होतात आणि लिव्हर मध्ये ते ब्लड थ्रू लिव्हर मध्ये जातात. नंतर ती लिव्हर मध्ये जातात आणि तिथं मॅच्युरेशन होतं त्याचं. नंतर मेरोझाइट्स मध्ये त्याचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर मेरोझाइट्स बस्ट होतात आणि आरबीसी मध्ये ते इनेट होतात आणि नंतर आरबीसी पण ब्लस्ट होते. नंतर ब्लड थ्रू ऑल बॉडी मध्ये जाते आणि परत ही दुसरा एखादा मस्किटो येतो. दुसरा मस्किटो असं बाईट करतो त्याच्यात पण त्याचे सलाइवा थ्रू मध्ये त्याच्यात दुसऱ्या होतात काहीतरी नाही. त्या सलाइवामध्ये एंट्री करतात आणि तो मस्किटो इन्फेक्टेड बनतो आणि तो परत हेल्दी पर्सनला बाईट करतो. ओके, तुम्ही वेल ट्राय केलं, व्हेरी गुड. अजून एकदा मी सांगते काय बघा. हा आहे इन्फेक्टेड मस्किटो. हा इन्फेक्टेड मस्किटो म्हणजे काय? त्याच्या सलायव्हरी ग्लँड्स मध्ये पॅरासाइटची एखादी स्पीसीज असणार आहे. मग तेच पॅरासाइटची स्पीसीज ह्या इन्फेक्टेड मस्किटोनं ह्या हेल्दी पर्सनला बाईट केलं. हा पर्सन पहिल्यांदा काय असणार आहे? हेल्दी असणार आहे आणि नंतर बाईट केल्यानंतर तो इन्फेक्टेड होणार आहे. तो कसा इन्फेक्ट होणार आहे ते आपण बघतोय. मग हा इन्फेक्टेड मस्किटो असणार आहे. त्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम, त्याच्या सलायव्हरी ग्लँड्स मध्ये काय तर प्लाझ्मोडियमची स्पीसीज असणार आहे. मग त्या प्लाझ्मोडियमची स्पीसीज ते काय मस्किटोनं बाईट केल्यानंतर ते स्पोरोझाइट फॉर्म मध्ये काय होणार आहे तर ह्युमन बॉडीमध्ये एंट्री करणार आहे. एंट्री केल्यानंतर जिथं मस्किटोनं बाईट केले त्या साईट पासून ते लिव्हर पर्यंत ब्लड फ्लो बरोबर ट्रॅव्हल होत येणार आहे. आरबीसी मध्ये एंट्री करतं का? नाही. फक्त ते काय होतं, ज्या साईडला मस्किटोनं बाईट केलंय तिथून ते कुठपर्यंत येतं तर लिव्हर पर्यंत ट्रॅव्हल होत येणार आहे. ट्रॅव्हल होत आल्यानंतर लिव्हर मध्ये आल्यानंतर त्याचं काय होणार आहे तर इथपर्यंतची जी स्टेज आहे त्याला काय म्हटलं जातं? प्री इरिथ्रोसायटिक स्टेज. मग लिव्हर मध्ये आल्यानंतर काय होणार आहे तर डिफरंट स्पीसीज आहेत त्या डिफरंट पिरियड रिक्वायर आहे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. मग तिथं त्यांचं मल्टिप्लिकेशन अँड डेव्हलपमेंट होणार आहे. मग ते मेरोझाइट्स मध्ये कन्वर्ट होणार आहे. मग ते मेरोझाइट्स आहे ते परत आरबीसी मध्ये एंट्री करणार आहे. जेव्हा त्यांनी आरबीसी मध्ये एंट्री केली त्या स्टेजला काय म्हटलं जातं? इरिथ्रोसायटिक स्टेज. आणि त्यांनी आरबीसी मध्ये एंट्री केल्यानंतर आरबीसी मध्ये जे प्रोटीन आहे हिमोग्लोबिन त्याचं स्लोली न्यूक्लिअर डिग्रेडेशन करायला ते स्टार्ट करणार आहे आणि त्याचा रिझल्ट काय होणार आहे तर आरबीसी गेट ब्रस्ट. आरबीसी ब्रस्ट होणार आहे. मग त्या आरबीसी मधून ते मेरोझाइट्स निघणार आहेत बाहेर. त्याच्याबरोबर सेल वेस्ट निघणार आहे, सेल डेब्रिस निघणार आहे, पॅरासायटिक वेस्ट निघणार आहे. हे सगळं त्या आरबीसी मधून बाहेर पडल्यानंतर ह्युमन बॉडीवरती काय होतं तर मलेरियाचा पहिला सिम्पटम दिसायला स्टार्ट होतो. फर्स्ट सिम्पटम और फर्स्ट एपिसोड ऑफ चिल अँड फीवर हा ह्युमन बॉडीवरती दिसायला येतो म्हणजे मलेरियाचं पहिलं सिम्पटम. त्याच्यानंतर नेक्स्ट काय तर ह्या रिलीज झालेल्या जे मेरोझाइट्स आहेत त्या अदर आरबीसीला काय करणार आहेत तर इन्फेक्ट करणार आहेत. मग तिथे इन्फेक्ट केल्यानंतर त्या अदर आरबीसी मध्ये काय होतं तर त्यांचं मेल अँड फिमेल याच्यामध्ये गॅमेटोसाइट मध्ये डिफरन्सिएशन होतं. मेल असेल गॅमेटोसाइट असेल तर त्याला आपण स्पर्मॅटोसाइट म्हणतो. फिमेल असेल तर त्याला oocytes म्हणतो. आणि त्याच्यानंतर ते डिफरन्सिएशन झाल्यानंतर काय होणार तर त्या पूर्ण आरबीसी मध्ये ते काय असणार आहे स्प्रेड झालेले असणार आहे. स्प्रेड झाल्यानंतर त्या आरबीसी मध्ये रेड ब्लड सेल मध्ये नेक्स्टली काय होणार आहे तर ते दुसरा एखादा हेल्दी मस्किटो आहे. त्या हेल्दी मस्किटोनं काय केलं ह्या इन्फेक्टेड पर्सनला बाईट केलं आणि त्यांनी काय केलं त्याचं ब्लड जर सक करून घेतलं, ब्लड घेतलं त्यांनी सक केलं, ऍब्सॉर्ब केलं तर त्या ब्लड मध्ये काय असणार आहे तर हे सगळे मेरोझाइट्स गॅमेटोसाइट असणार आहेत. मग ते काय करणार आहेत त्यांच्या सलायव्हरी ग्लँड्स थ्रू जे अटॅक मध्ये जाणार तिथून स्टमक मध्ये जाणार आणि त्याच्यानंतर ते काय होतात तर मॉस्किटोच्या गट मध्ये जाणार. परत ते रिपीट काय होणार तर सलायव्हरी त्या मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँड्स मध्ये येणार आहे. सलायव्हरी ग्लँड्स मध्ये आल्यानंतर नेक्स्टली काय तर बघा सलायव्हरी ग्लँड्स मध्ये आल्यानंतर ते काय करणार आहे तो मॉस्किटो काय बनणार आहे तर इन्फेक्टेड मॉस्किटो बनणार आहे. इन्फेक्ट झाल्यानंतर तो मॉस्किटो परत हेल्दी पर्सनला काय करणार आहे बाईट करणार आहे आणि हा हेल्दी पर्सन बिकम्स इन्फेक्टेड. काय तर हा हेल्दी पर्सन बिकम्स इन्फेक्टेड आणि इन्फेक्टेड पर्सन जो आहे तो हेल्दी बाईटने जर इन्फेक्टेड पर्सनला बाईट केलं तर तो इन्फेक्टेड मॉस्किटो बनणार.
दिस इज अन ओव्हरऑल लाईफ सायकल ऑफ अन मलेरिया. ओके, समजले आता सगळ्यांना? येस Yes, मॅम. ma'am. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. shall we move toward next part? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Okay, then next is an anti-malarial. कोण सूरज? सूरजने दिला म्हणले का दांडगे? भैयाने दिला. नेक्स्ट बघा, नेक्स्ट जे आहे ते आपलं अँटी मलेरियल ड्रग. आता मलेरिया, आपण मलेरियाचं कॉन्स्टिट्यूएंट एजंट, देन देअर सिम्पटम्स, देन लाईफ सायकल आपण मलेरियाची बघितली. आता नेक्स्ट जे आहे ते आता मलेरिया ट्रीट करण्यासाठी आपण कोणकोणते ड्रग यूज करतो त्याचे डेफिनेशन, अँटी मलेरियाची डेफिनेशन, देन नेक्स्ट द क्लासिफिकेशन ऑफ एन मलेरिया. तर बघा, फर्स्ट डेफिनेशन ऑफ एन अँटी मलेरियल एजंट. The drug which are prevent or cure the malaria are called as an anti-malarial agent. काय बघा, the drug or agent which cure the malaria, the drug or agent which prevent or cure the malaria are called as an anti-malarial agent. जे एजंट किंवा ड्रग क्युअर करण्यासाठी मलेरिया यूज केले जातात त्यांना आपण अँटी मलेरियल एजंट म्हटलं जातं. तौसिफ तांबोळी, काय प्रॉब्लेम आहे का? तौसिफ तांबोळी, येस मॅम. हा, काय प्रॉब्लेम आहे का? नो 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 कशाला स्क्रीन वरती ड्रॉ करताय हो मग? नो मॅडम, ते चुकून झालं. ओके, इथून पुढे काळजी कर बघा, ते झालं नाही पाहिजे. ओके, Yes, नेक्स्ट ma'am. बघा, नेक्स्ट क्लासिफिकेशन. डेफिनेशन काय आहे बघा अँटी मलेरियलची. द ड्रग विच आर प्रिव्हेंट और क्युअर मलेरिया आर कॉल्ड एज अन अँटी मलेरियल ड्रग. देन नेक्स्ट द क्लासिफिकेशन ऑफ एन मलेरिया. मलेरिया जो अँटी मलेरियल एजंट आहे त्याचं क्लासिफिकेशन ऑफ एन अँटी मलेरियल एजंट. Anti-malarial agents are mainly classified into two main types. First type depending upon their site of action. Second type depending upon their chemical nature. First site आहे जो फर्स्ट क्लासिफिकेशन आहे ते कशानुसार आहे? अकॉर्डिंग टू देअर साइट ऑफ ऍक्शन. नक्की जे आपण मलेरियाची लाईफ सायकल बघितली त्या लाईफ सायकल मध्ये ज्या मलेरियाच्या स्टेजेस होत्या त्या स्टेजेस मध्ये नक्की कोणत्या साइट वरती तो ऍक्ट होतोय अकॉर्डिंग टू दॅट क्लासिफिकेशन मीन्स डिपेंडिंग अपॉन देअर साइट ऑफ ऍक्शन. म्हणजे त्याच्या साइट ऑफ ऍक्शन म्हणजे तो नक्की त्या स्टेज मध्ये मलेरियाच्या लाईफ सायकल मध्ये कुठल्या स्टेज वरती ऍक्ट होतोय त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन. आणि सेकंड क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन देअर केमिकल नेचर. कोणती केमिकल मॉलिक्युल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे अकॉर्डिंग टू दॅट केमिकल नेचर ड्रग आर क्लासिफाईड. मग त्यातला जो फर्स्ट आहे डिपेंडिंग अपॉन देअर साइट ऑफ ऍक्शन विच इज अगेन डिवायडेड इंटू four different types. The first type which is again divided into four different types. That first is an sporonticide. First type is an sporonticide. These drug effective on sporozoites. Number of suitable drug are available. हे जे ड्रग आहेत स्पोरोंटिसाइड ते कुठे सुटेबल होतात किंवा कुठे ऍक्ट होतात? जे स्पोरोझाइट्स एंट्री केली लिव्हर पर्यंत येतात तिथंच ते डायरेक्टली त्याच स्टेजवर ऍक्ट होतात. त्यामुळे इट इज कॉल्ड एज अन स्पोरोंटिसाइड. स्पोरोंट मीन्स स्पोरोझॉइट्स अँड साइड मीन्स किल करणे किंवा त्यांना किल करणे किंवा त्यांची ग्रोथ प्रिव्हेंट करणं आपण म्हणतो त्याला. मग ते स्पोरोंटिसाइड मीन्स काय तर ड्रग विच आर इफेक्टिव्ह इन अ स्पोरोझाइट्स. स्पोरोझाइट्स वरतीच ते ड्रग काय होतात तर इफेक्टिव्ह होतात. त्याला स्पोरोंटिसाइड म्हटलं जातं. अंडर दॅट एक्झाम्पल इज अन पायरिमिथामाइन. द नेक्स्ट टिश्यू सिझोंटिसाइड. टिश्यू सिझोंटिसाइड म्हणजे काय तर प्री इरिथ्रोसायटिक. ते लिव्हर पर्यंत येणार तिथं मग जे लिव्हर मध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन होतं ती प्री इरिथ्रोसायटिक स्टेज वरती ऍक्ट होतं. कोणती? टिश्यू सिझोंटिसाइड. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल कुठले तर प्रिमाक्विन, प्रोग्वानिन, पायरिमिथामाइन हे काय तर त्याचे एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते ब्लड सिझोंटिसाइड. दीज आर इफेक्टिव्ह ऍट द इरिथ्रोसायटिक स्टेज. ते कुठे ऍक्ट होतात तर इरिथ्रोसायटिक स्टेज वरती ऍक्ट होतात. विच इज अगेन डिवायडेड इंटू टू टाइप. फर्स्ट इज अन फास्ट ऍक्टिंग. Fast acting, under that example is an quinine, chloroquine, amodiquine. Next slow acting, under that example is a proguanil, pyrimethamine. And next the gametocyte. Gametocytes means जेव्हा आरबीसी मध्ये ब्रस्ट होऊन ते बाहेर पडतात त्यांचं मेल अँड फिमेल गॅमेटोसाइट मध्ये डिफरन्सिएशन व्हायला स्टार्ट होतं त्या स्टेजवर ते ऍक्ट होणारे मीन्स गॅमेटोसाइट्स म्हटलं जातं. अंडर दॅट एक्झाम्पल इज अन प्रिमाक्विन अँड क्विनिन. हे काय तर त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. Then next second class depending upon their chemical nature. त्याचा केमिकल नेचर नुसार त्याचा which is
अगेन डिवायडेड इंटू अ 5 डिफरंट टाइप्स. ते काय केलं तर परत 5 डिफरंट टाइप्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. इन दॅट फर्स्ट इज अन quinoline derivative which is again divided into 3 different types. First is an alkaloid and example is an quinine. Second is an 4-aminoquinoline, under that example is a chloroquine and amidiquine. And in third is an 8-aminoquinoline, under that example is an primaquine. हे example आहे. Then second class is an acridine. In that the acridine ring is present, then which is again divided into a 2 types. First is an gamma amino acridine. Under the example is an mepacrine. And then and the example is a mepacrine. हा जो फर्स्ट आहे तोच त्याच्यामध्ये दिलेले एक्झाम्पल आहे गॅमा अमायनो ऍक्रिडिन आणि त्याचे एक्झाम्पल आहे मेपाक्राइन. हा ऍक्रिडिन कॅटेगरीच्या अंडर येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड क्लास आहे बायगॉनिल. बायगॉनिलचं एक्झाम्पल आहे प्रोगॉनिल. and next fourth number class is a pyrimidine derivative or which is also known as an diamino pyrimidine. Under that example are the pyrimethamine, trimethoprim. हे example आहे. त्याच्यानंतर next miscellaneous class which is again divided into 2 types. First is an sulfonamides. Under that example is a prontosil and B is an sulfone. Under that example is an dapsone. This is the classification of an anti-malarial drug. कौन रिवाइज करते हैं? शेंडके अक्षय आहेत का? रोल नंबर 66. ओके, लेक्चर मध्ये नाहीयेत. शेंडके अक्षय, बाकीच्या आवाज येतोय? Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट रोल नंबर 60 विजय कोरे. रोल नंबर 60. लेक्चर मधूनच लेफ्ट झाले. रोल नंबर 60 विजय कोरे लेक्चर मध्ये आहात का? नो नीड टू अटेंड लेक्चर. डोके सौरभ. हा मॅडम. हा, रिवाइज करा, स्टार्ट करा क्लासिफिकेशन. Anti-malarial. The drug which are prevent or cure malaria are called as anti-malarial agent. Classification. First, depending upon site of action. Site of action. Site of action. Sporoticide. First example paramethamine. Second, tissue Sizonticide. Sizonticide. Tissue sizonticide. Tissue sizonticide. Example pyroquinine, Primaquine. proguanine, paramethymine. Third, blood scothinozoticide. Sizonticides. Blood sizonticide. Okay. That first fast acting. Example quinine, chloroquine, amodiquine. Then next second. B slow action. Example proguanine, Guanine. pyrimethamine. Fourth, gametoside. Example paraquinine, Primaquine and quinine. Okay. Then next कौन रिवाइज करता है? यश जाधव. रोल नंबर 56 आहेत का लेक्चर मध्ये? Yes, ma'am. हा, रिवाइज करा सेकंड क्लास. Yes, ma'am. Second class, depending upon chemical nature. First, quinoline derivative. Quinoline derivative. First, alkaloids. Example, quinone. Second, 4-aminoquinoline. Example, chloroquine and aminodoquine. Third, 8-aminoquinoline. Example, primaquinone. Second, acridone. First, G-amino
acrodin. Example, miracrine. मेपाक्राइन. Third, पाचवा मॅडम. हा Third, bioguanidine. Biogonidins. Example, proguanidine. Fourth, uridine derivative or diaminopyridamine. Example, pyrimethamine, ट्रायमिथोप्रिम. ओके. 5, musculinous मिसलेनियस क्लास. First, sulfonamides. Example, फ्रॉन्टोसिल. Second, sulfonides. Example, depson. ओके. ओके, क्लासिफिकेशन समजले सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. देन नेक्स्ट 1 बाय 1 आपल्याला ड्रग जे आहेत ते स्टार्ट करायचे आहेत. तर त्यातला फर्स्ट ड्रग आजच्या लेक्चरला बघूया आणि रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. फर्स्ट ड्रग आहे क्विनिन. सगळ्यांनी नाव ऐकलंय क्विनिनचं? Yes, ma'am. कशापासून डिराईव्ह केला होता हा? कुठून डिराईव्ह केलाय? सिंकोना बार्क. ओके, व्हेरी गुड. म्हणजे फर्स्ट इयर कोग्नसी आठवतं थोडंफार. तर हा काय, इट इज अन quinine. It is a first drug having a significant antimalarial activity and it is alkaloid present in the cinchona bark. हा काय तर अल्कलॉइड कॅटेगरीच्या अंडरचा ड्रग आहे विच इज प्रेझेंट इन अ सिंकोना बार्क मध्ये हा प्रेझेंट आहे. ऑलरेडी आपण फर्स्ट इयर मध्ये सिंकोना बार्क डिटेल मध्ये स्टडी केला होता. देन नेक्स्ट त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत बघा. त्या सिंकोनाच्या कलर कसा आहे त्याचा, व्हाईट और येलोइश व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, odorless, taster which is bitter in a taster. Then next solubility which is slightly soluble or insoluble in a water and soluble in a alcohol, chloroform and ammonia. These are some physical property. Then next काय त्याच्या chemical property. It gives blue fluorescence with a dilute hydrochloric acid. काय तर dilute hydrochloric acid जर ऍड केलं तर त्याच्यामधून blue fluorescence ते प्रोड्यूस करतात. आता blue fluorescence means काय, फ्ल्युरोसेन्स ब्ल्यू हा कलर आहे आणि फ्ल्युरोसेन्स मीन्स काय तर फ्ल्युरोसन्स म्हणजे काय, एखादा ड्रग आहे. ड्रग आपण स्किपली स्मॉल आपण ड्रग एखाद्या स्पेससाठी ठेवलेला आहे. ते ठेवल्यानंतर तो ड्रग काय असणार आहे तर ग्राउंड स्टेटवर असणार आहे. मग जेव्हा आपण एखादा त्याच्यामध्ये केमिकल ऍड केलं म्हणजे याच्यामध्ये आपण HCl ऍड करणार आहे. ते ऍड केल्यानंतर तो ड्रग ग्राउंड स्टेटचा एकदम कुठे जाणार आहे तर एक्साइटेड स्टेटला जाणार आहे. आणि जेव्हा तो ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेटला जात असतो तेव्हा त्याच्यामधून काय होतं तर एनर्जी इमिट होते आणि ती एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईटच्या फॉर्म मध्ये ती काय होते इमिट होते. त्याला फ्ल्युरोसन्स म्हटलं जातं. म्हणजे एखादा जर ड्रग ग्राउंड स्टेटवर आहे आणि तो जर ग्राउंड स्टेटवरती त्याच्यामध्ये आपण दुसरी ऍडिशन केली एखाद्या केमिकलची तर तो काय होतो सडनली एक्साइटेड स्टेटला जातो. एक्साइटेड स्टेटला गेल्यानंतर तर त्या एक्साइटेड स्टेट मध्ये जात असताना तो काय होतो तर त्याच्यामधून एनर्जी आहे ती इमिट करतो इन द फॉर्म ऑफ अ लाईटच्या फॉर्म मध्ये ते काय करतं तर एनर्जी आहे ती इमिट करतो. त्याला काय म्हटलं जातं फ्ल्युरोसन्स म्हणतो. मग इथं ब्ल्यू कलरची लाईट काय करतो तर इमिट करतो त्याला ब्ल्यू फ्ल्युरोसन्स. म्हणजे काय आपला क्विनिन ड्रग असणार आहे आणि त्याच्यावरती जर HCl ऍड केला हायड्रोक्लोरिक ऍसिड ते ऍड केल्यानंतर काय होतं तर त्याच्यातून ब्ल्यू कलरची लाईट त्याच्यातून इमिट होणे ही काय त्याची एक केमिकल प्रॉपर्टी. देन एक स्टॅबिलिटी कंडिशन काय बघा, इट इज अफेक्टेड बाय लाईट अँड मॉइश्चर सो इट इज स्टोर्ड इन अ टाइटली क्लोज्ड लाईट रेजिस्टंट कंटेनर. हा काय लाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला मॉइश्चरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर काय होतं अफेक्टेड होतं. हेन्स इट इज स्टोर्ड इन अ टाइटली क्लोज्ड लाईट रेजिस्टंट कंटेनर मध्ये त्याला स्टोअर केलं जातं. देन नेक्स्ट आहेत त्याचे युजेस काय बघा. फर्स्ट यूज आहे विच इज यूज आहे टू ट्रीट मलेरिया ट्रीट करण्यासाठी हा यूज केला जातो. देन नेक्स्ट इट इज अन ब्लड सिझोंटिसाइड अँड टिश्यू सिझोंटिसाइड म्हणून ऍक्ट होतं. हा काय म्हणून ऍक्ट होतो ब्लड सिझोंटिसाइड अँड टिश्यू सिझोंटिसाइड. व्हॉट इज मीन बाय ब्लड सिझोंटिसाइड? क्लासिफिकेशन मध्ये बघितलं तर ब्लड सिझोंटिसाइड मीन्स त्याचा मीनिंग काय सांगितलं होता इरिथ्रोसायटिक स्टेज वरती ऍक्ट होणारे ड्रग आणि टिश्यू सिझोंटिसाइड बिफोर प्री इरिथ्रोसायटिक स्टेज वरती ऍक्ट होणारे ड्रग. मग हे मलेरियाची इरिथ्रोसायटिक स्टेज असेल किंवा प्री इरिथ्रोसायटिक स्टेज असेल त्या दोन्ही ह्याच्यावरती तो ऍक्ट होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सेरेब्रल मलेरिया जर कॉज झाला असेल जो सेरेब्रल लेअर आहे ब्रेनचा त्याच्यावरती जर कॉज झालं त्याचं इन्फेक्शन झालं असेल तर त्या केसमध्ये ते ट्रीट करण्यासाठी. त्याच्यानंतर इट इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया कॉज्ड बाय द प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम ने जे मलेरिया कॉज केले त्याला पण ट्रीट करण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट इज आहे नॉक्टर्नल लेग क्रॅम्प्स ट्रीट करण्यासाठी. नॉक्टर्नल लेग क्रॅम्प्स म्हणजे काय
नॉक्टर्नल लेग म्हणजे काय, क्रॅम्प्स मीन्स काय तर पेन ऑकर इन अ लेग ड्युरिंग द नाईट. मिडनाईट मध्ये काय होतं, अचानक लेग्स मध्ये पेन ऑकर होतं, त्याला काय म्हटलं जातं, नॉक्टर्नल लेग क्रॅम्प म्हटलं जातं. पेन, नॉक्टर्नल लेग क्रॅम्प मीन्स पेन ऑकर इन अ लेग ड्युरिंग अ नाईट. मिडनाईट मध्ये काय होतं, अचानकच काय होतं, आपले जे लेग्स आहेत त्याच्यामध्ये क्रॅम्प यायला स्टार्ट होतात, त्याला काय म्हटलं जातं, नॉक्टर्नल लेग क्रॅम्प्स, पेन ऑकर इन अ लेग ड्युरिंग नाईट. त्याच्यानंतर नेक्स्ट यूज काय बघा, मसल क्रॅम्प्स असतील किंवा मायोटोनिया कॉन्जैटिना. मायोटोनिया कॉन्जैटिना मीन्स काय तर मसल क्रॅम्प्स आणि इन मायोटोनिया कॉन्जेटिया त्याच्यामध्ये काय होतं तर हा प्रोलॉंग्ड मसल कॉन्ट्रॅक्शन अँड सोलर रिलॅक्सेशन. म्हणजे काय होतं, मसल कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते प्रोलॉंगेशन होतं, लवकर आपण मसल कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही आणि केलं तर त्याचं स्लो रिलॅक्सेशन होतं, इझिली लगेच आपण त्याला रिलॅक्स करू शकत नाही. म्हणजे जर आपण एखादा हात वगैरे असं जर आकडायला गेलो तर ते इझिली काय होत नाही, तो कॉन्ट्रॅक्ट होत नाही, की आकडत नाही, आणि जर हे झाला तर परत आहे त्या स्टेजला तो जात नाही लवकर, त्याला काय म्हटलं जातं, मायोटोनिया कॉन्जेटिया म्हटलं जातं. त्याला त्या ह्याच्यामध्ये मसल क्रॅम्प्स जे आहेत ते ऑकर होतात, मग ते ट्रीटमेंट करण्यासाठी हा आपला क्विनिन ड्रग यूज केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट यूज आहे स्क्लेरायझिंग एजंट म्हणून यूज केला जातो युरेथेन मध्ये. स्क्लेरायझिंग एजंट म्हणजे टिश्यू हार्डनिंग. स्क्लेरोझिंग मीन्स काय तर टिश्यू हार्डनिंग होतं, त्याच्यामध्ये टिश्यू जे आहेत ते हार्ड होतात, मग त्याला स्क्लेरोझिंग म्हटलं जातं आणि ते ट्रीट करण्यासाठी ऍज अ स्क्लेरोझिंग एजंट म्हणून याचा यूज केला जातो. आणि हा युरेथन बरोबर कॉम्बिनेशन मध्ये यूज केला जातो, स्क्लेरोझिंग एजंट मध्ये युरेथन बरोबर कॉम्बिनेशन मध्ये. लास्टचा यूज आहे माइल्ड अनाल्जेसिक अँड अँटीपॅरेटिक म्हणून पण याचा यूज केला जातो. माइल्ड अनाल्जेसिक अँड अँटीपॅरेटिक म्हणून पण ह्याचा यूज केला, बट नॉट युज फॉर दॅट पर्पज. पण जर एखाद्याला ताप आलाय किंवा आपण काय म्हणतो रेक्झिया झालाय, टेम्परेचर आलंय, त्या कंडिशन मध्ये आपण क्विनिन देत नाही. इन सम केसेस मध्ये हा फक्त दिला जर मलेरिया मध्येच हा त्या कंडिशन मध्ये माइल्ड अनाल्जेसिक आणि अँटीपॅरेटिक म्हणून ऍक्ट होतं, पण त्या पर्पज साठी आपण हा ड्रग देत नाही. दुसऱ्याने युजेस काय काय युजेस, अँटी मलेरियल एजंट, ब्लड सिझंटिसाइड, टिश्यू सिझंटिसाइड, cerebral malaria, nocturnal leg cramps. Nocturnal leg cramp means pain occurred in a leg during a midnight. त्याच्यानंतर muscle cramps in a myotonia congenita. त्याच्यामध्ये काय होतं तर prolonged muscle contraction and slow relaxation होतं. muscle contraction prolong होतं आणि रिलॅक्सेशन जे ते स्लो होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट जो कोणता आहे तो मसल क्रॅम्प झाला स्क्लेरायझिंग एजंट मीन्स टिश्यू हार्डनिंग असेल तर त्या केसमध्ये. त्यानंतर माइल्ड अनाल्जेसिक आणि अँटीपॅरेटिक म्हणून पण हा ऍक्शन शो करतो. दिस इज अ युजेस ऑफ अ क्विनिन. देन नेक्स्ट आहेत फार्मास्युटिकल प्रिपरेशन. कोणकोणते त्याचे फार्मास्युटिकल प्रिपरेशन, क्विनिन सल्फेट टॅबलेट फॉर्म, क्विनिन बायसल्फेट टॅबलेट फॉर्म, क्विनिन हायड्रोक्लोराइड टॅबलेट फॉर्म आणि क्विनिन डायहायड्रोक्लोराइड इंजेक्शन फॉर्म. आणि नेक्स्ट ब्रँड नेम कोणते, मलेरिया मिक्सचर, फ्लूफोए आणि विगोटॅब हे काय तर त्याचे ब्रँड नेम आहेत. द फर्स्ट ड्रग अंडर द कॅटेगरी ऑफ अँटी मलेरियल एजंट हा क्विनिन. आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये पण आपण काय करूया हा रिवाइज करूया. ओके, अप टू दिस कोणाला काय डाऊट आहे का? No, No, ma'am. ma'am. No, ma'am. No, ma'am. Okay, then shall we stop here? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, thank you. We will stop here.